राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री भक्त भगवान की जय। योगेश्वर कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद श्रीपाद माऊली की जय। सच्चिदानंद रामदास माऊली की जय। सच्चिदानंद नारायण माऊली की जय। सत्यानंद रोहिदास माऊली की जय। सब संतान की जय। माता दुर्गा माता की जय। माता माता की जय। सब संतान की जय। गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमहिषा मूर्ती आनंदली असे म्हणून काय मने काळे वाटा तो सेवक होईल येता तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यदक्षरमणाख्येयमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। गुरुनित्याख्या लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयाद्राय निरन्तरं साधं केन च कस्यार्थं शिवयो समरोपिनोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैताच्छलानुः। अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तोमितस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये। मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ति। कुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की। सद्गुरु श्री सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद रामकृष्ण महाराज की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद कलामय की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद दूत भवन की जय। दुर्गा माता की जय। सब संतन की जय। ही गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमहिषा मूर्ती आनंदली असे। सालाबाद प्रमाणे जे काही श्रीमंत गणेश तरुण मंडळ आणि श्रीपाद महिला भजनी मंडळ यांच्या सहयोगाने चाललेला हा 9 दिवसाचा नाही का नवरात्र उत्सव आणि त्या उत्सवाचा आजचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची सेवा
माझ्यासारख्या लेकराकडं तांबे भाऊंनी दिलेली आहे, नाही का. भाऊंचा फोन आला मागच्या वेळेस, मी त्यांना नाही म्हटलं, आता पण अडचणच होती, पण भाऊनी म्हटलं, कारण आपल्याला अडचणी काय मत असतात, परमार्थ करायला सहजासहजी कोणी सरसावत नाही. भाऊ म्हणायचे संसार करायला सगळेजण पुढे होतात, पण परमार्थ करायला नाही होत. म्हणून अडचणी न सांगता आपण आपलं काय केलं पाहिजे. मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, तर या मनुष्य देहाला प्राप्त झाल्यानंतर खरी भगवती, खरा भगवंत, खरा देव, मनुष्य देहाचं काय किती कर्तव्यता आहे हे आपण काय केलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. ते मौलिक ज्ञानोबर आहे. हा जो काही ग्रंथ राजा ज्ञानेश्वरी 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, आणि या योगातून मौलिक ज्ञानोबर आहे, नाही का. शेवटच्या श्लोकातून सांगतात यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, नाही का, की जो काही श्लोक भगवंताने लिहिलेला आहे हा शेवटचा श्लोक, आणि या श्लोकाखालची ही ओवी आहे तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा आणि तिर्मतिर्ममः. या श्लोकाखाली जवळजवळ ही 1666 क्रमांकाची आणि 67 क्रमांकाची ओवी आहे. मौलिक ज्ञानोबर आहे. खरी भगवती माता कोण आहे त्याचं वर्णन इथं करतात. मौलिक ज्ञानोबर आहे वर्णन करताना सांगतात की गीता हे सप्तशती जो काही आपण आता पाठ करतोय, त्या पाठाच्या निमित्ताने मौलिक ज्ञानोबरांनी इथे शब्द घातला असेल की ही गीता माऊली जी आहे ही वाङ्मयीन मूर्ती श्री प्रभूंची, साक्षात भगवंताच्या मुखातली ही वाङ्मयीन मूर्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांची अशी असणारी ही भगवद्गीता ही साक्षात काय आहे, तर जे मंत्र आहे मौलिक ज्ञानोबर सांगतात, नाही का. हे साचची नोहे बोलाचे शास्त्र, संसार जिनिते शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र अक्षरी ये. काय सांगता मौलिक ज्ञानोबर आहे. मौलिक ज्ञानोबर सांगतात की या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतून जो काही भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने काय केलेले, अर्जुनाच्या निमित्ताने अर्जुनाचे निव्याचे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. हे काही जगाचं थोर ओझ तुमचं माझं फेडलेले. कोणतं ओझ आहे तुमच्या माझ्या डोक्यावर, तर या जन्म मरणाचं ओझ आहे. आणि या ओझेतून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर जीवनामध्ये आपण ईश्वराची परिपूर्ण भक्ती, सद्गुरूंची परिपूर्ण भक्ती, सद्गुरूंची शरणागती आणि शास्त्राची सेवा, ईश्वराची अनन्य सेवा, सद्गुरूंची अनन्य सेवा आणि शास्त्राची जर सेवा केली, ही त्रिसूत्री ज्याला प्राप्त झाली म्हणजे बाबा नेहमी म्हणायचे आत्मप्रचिती, गुरु प्रचिती आणि शास्त्र प्रचिती जेव्हा एक होईल तेव्हाच आपल्या परमार्थाची खरी परिपूर्णता आहे. तोपर्यंत परमार्थाची परिपूर्णता आहे. म्हणजे कोणाला ऐकू वाटतं, कोणाला कळतं, हो मौलिक ज्ञानोबर सांगतात ज्यांनी जाणलं आहे, ज्यांनी करून घेतलं आहे. मनुष्य देहाला लाखो हजारो माप नाही. बाबा म्हणायचे चालायला वाट नाही. काय म्हणायचे, चालायला वाट नाही, तत्व मिळालं तुमचं माझं परम भाग्य. आपल्याला ते तत्व मिळालं, संप्रदाय मिळाला, पण त्याच्यात जर आपण नाही ते यथार्थ स्वरूपाने अभ्यास केला तर आपल्याला ते भगवती मातेचं खरं स्वरूप कळणार नाही. असं मौली या ओळीतून सांगतात की गीतेचे हे अक्षर म्हणजे काय, हे अक्षर नव्हते देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका, उजळली श्रीकृष्णे. भगवंतानी अर्जुनाच्या निमित्तानं हे अक्षर म्हणजे काय, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. प्रत्येक अक्षर म्हणजे काय, तर हे मंत्र आहे. आणि हे मंत्र म्हणजे साक्षात मौलिक ज्ञानोबर सांगतात हीच खरी भगवती माता आहे. मग आपण कोणती भगवती माता पाहतो, ही तर पाहिलीच पाहिजे, कारण हिच्या स्वरूपामधूनच आपल्याला हे स्वरूप कळणार आहे. ही सगुण स्वरूपानं आकारलेली आहे, नटलेली आहे, साकारलेली आहे. याचं एकमेव कारण नाथबाबा खूप गोड वर्णन करतात. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. कशासाठी, मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागून. कशासाठी प्रगट केली, हे सगुण स्वरूप जर तिने प्राप्त केलं नसतं तर असणारे जे काही राक्षस वृत्तीचे आहेत ना, मग महिषासुर असेल, नाही का, शुंभ असेल, निशुंभ असेल, अनेक राक्षसांचा वध भगवती मातेनं काय केलेला आहे. मधुकैटभ असतील, अनेक राक्षसांचा वध काय केलेला आहे भगवती मातेनं केलेला आहे. मग कोणते राक्षस, त्या तुमच्या माझ्या अंतःकरणातले. शास्त्राने जे तरी तिथे लिहून ठेवलं असेल त्याचा तत्वार्थ आपण आपल्याकडे घ्यायचा आहे. प्रत्येक ओळ मौलिक ज्ञानोबर सांगतात आपल्या अंगावर घेऊन बाणायची. म्हणजे शास्त्र जे लिहून ठेवले, दुर्गा सप्तशतीचे पाठ का करावे,
मोठे मोठे महात्मे करतात. काय करायचे तर त्याच्यानं आपलं अंतःकरण शुद्ध होणार आहे, चित्तवृत्ती स्थिर होणार आहे आणि अशा स्थिर आणि शुद्ध अंतःकरणामध्येच भगवती मातेचं ज्ञानाचं खरं स्वरूप प्राप्त होणार. किती गोड वर्णन आहे सांगा. म्हणजे असं असणारा सप्तशतीचा पाठ आपण केलाच पाहिजे या 9 दिवसामध्ये, नवरात्रामध्ये. खऱ्या ज्या नवरात्र आहेत त्या 9विध भक्तीच्या साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. कोणत्या 9विध भक्तीच्या करुणी नवरात्र. आणि कोणता पुत्र? ज्ञानपुत्र, बोधपुत्र तिक्त तुम्हाला मला प्राप्त करायचा आहे. मग तो पुत्र प्राप्त होण्यासाठी काय पाहिजे? तो अंतःकरणाची शुद्धी पाहिजे. त्यासाठी अंतःकरणामध्ये असणारे मलदोष, विक्षेप दोष गेलेले पाहिजे. किती गोड वर्णन करतात. म्हणजे जोपर्यंत मला विक्षेप जात नाही तोपर्यंत आपण ज्ञानाच्या भूमिकेपर्यंत येत नाही. काल बाबांनी गोड चिंतन सांगितलं असेल त्या भूमिकेतून, कारण बाबांची भाषा एकदम उच्च कोटीची, मला तेवढी नाही पेलवणार. सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येक जीवाला अधिकार तैसा दाविला मार्ग. जसा ज्याचा अधिकार आहे तसं तसं साधू संतांनी, बाबांनी, सद्गुरूंनी आपल्याला ते तत्व दिलेलं आहे. त्या तत्वाचा जर आपण नाही अभ्यास केला, नाही प्रयत्न केला, नाही साधना केली तर आपल्याला भगवती माता कळणार. मौलिक ज्ञानोबा इथं ते सांगतात की गीता हे सप्तशती. सप्तशती म्हणजे हे 750 जे श्लोक आहे हे महाभारतातून 1.25 लाख श्लोकातून भगवंतांनी 1.25 लाख महाश्लोकातून हे 750 श्लोक या भगवद्गीतेमध्ये हे सारभूत तत्व गीतेमध्ये आणलेले आहे. आणि हे गीतेतलं सारभूत तत्व म्हणजे तुम्हाला मला मिळालेलं ते नाम. सांगा मला, म्हणजे ह्या सगळ्याचं सार जर काय असेल तर सार सार विठोबा नाम तुझे सार, असं सारभूत तत्व श्री गुरूंनी काय केले आपल्या हातामध्ये दिलेले. मग सांगा मला, ज्या तत्वाचा जर आपण नाही अभ्यास केला, नाही विचार केला, विचारांची गरज आहे. बाबा नाही म्हणायचे चांगला विचार केला तर. का विचार? कारण विचारांची भूमिका आहे आपल्याकडे, पण नको तो विचार आहे, नको ते भूमिका आहे. जो विचार पाहिजे तो विचार आपण करत नाही. हे 750 श्लोक म्हणजे हे खरे मंत्र आहे आणि त्या मंत्राच्या संबंधाने आपल्याला काय करायचे? अभ्यास करायचे. कारण नामदेवराय म्हणतात ना, नामावळे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान. इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे आणि या श्रेष्ठ ग्रंथाचा आपण काय करायचे? अभ्यास करायचा. एक तरी वो मी अनुभवावी, अनुभव घ्यायला सांगितला. आणि ती अनुभवाची भूमिका जर तुम्हाला मला कोण आणून देत असेल तर फक्त सद्गुरू आणून देतात. बावणाची किती शास्त्र वाचा, किती मोठ्या पुराण पाठ करा, किती वाऱ्या करा, पण जर जीवनामध्ये सद्गुरूंशी अनन्य नाही झालो, ऐक्य नाही पावलो तर आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला कदापि होणार नाही, कदापि होणार नाही. ते महात्म्यांचे शब्द आहेत. मग सांगा मला, हे जर खरं तत्व आपल्याला करून घ्यायचं असेल तर मौलिक ज्ञानोबा आपल्याला ते शिकवतात की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिभा ती भगवती. ही कधी हे जे मंत्र जे काही 750 श्लोकातले जे मंत्र आहेत ते मंत्र हे अक्षर काय संसार जीविते शस्त्र आत्मा अवतरते मंत्र. काय करतात? हे संसाराचा बाध करतात, आत्म्याचं अवतरण करून देतात. अक्षरी ये काय करतात? हे अक्षर साक्षात आपल्याला कर हातावर जसा वाटोळा दाखवावा तसं मौलिक ज्ञानोबा सांगतात आपल्याला हे आत्मस्वरूप दाखवून देतात. त्यासाठी तुम्हाला मला काय करावं लागेल? क्रमयोग जो काही मौलिक ज्ञानोबांनी या 18 अध्यायातून सांगितलेला आहे. पहिल्या 6 अध्यायामधून मौलिक ज्ञानोबांनी आपल्याला कर्मयोग सांगितला. पुढच्या 6 अध्यायामध्ये मौलिक ज्ञानोबांनी उपासना योग सांगितला आणि त्याच्या पुढच्या 6 अध्यायामध्ये मौलिक ज्ञानोबा आपल्याला ज्ञानयोग सांगितला. असे या तिन्ही योगातून, तिन्ही कर्म उपासना आणि ज्ञानातून आपल्याला यथार्थ स्वरूपाचं दृढ अपरोक्ष असं ज्ञान होणार आहे. हो, ज्ञानाचे 2 प्रकार आहेत, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान आहे. त्यातलं दृढ आहे, अदृढ आहे. पण आपण नक्की कोणत्या भूमिकेत जायचं? दुपारी खूप गोड सांगितलं स्वामी महाराजांनी. स्वामी महाराजांनी सांगितलं की आपण जो अनुभूती घेतो की परोक्ष ज्ञानात न राहता, अपरोक्ष ज्ञानात न राहता, दृढ अपरोक्ष ज्ञानात न राहता दृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत आपण काय केलं पाहिजे? जाऊन पोहोचलं पाहिजे. दुपारी खूप गोड चिंतन केलं. तया स्वांतकरण गीता सकळ काम उपशांता परमात्मा परोता दुरी नाही. परमात्मा दूरही नाही, परतही नाही. बाबांनी कुठून आणायचंय? देव काही काळ्या पाण्यावर गेला? बाबाची शब्द कुठं गेलाय देव? देव कुठंच गेला नाही, आहे तिथंच आहे. कुठं गेलाय? कुठंच गेलेलं नाही. फक्त काय करायचे? आवरण दूर करायचे. अंतःकरणावर आलेलं आवरण म्हणजे मला विक्षेपाचं आवरण दूर करायचे आणि असं उत्तम अधिकारी म्हणून श्री गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचा उपदेश ग्रहण करायचा आहे. आणि मग आपल्याला अहम ब्रह्मास्मी
असं काय होतं, वृत्ती ज्ञान होतं. आणि या वृत्ती ज्ञानाच्या संबंधानं आपल्याला स्वरूपभूत ज्ञानापर्यंत जायचे. कुठं? तिथंच अडकून नाही राहायचं. मौली सांगतात ही अमृत अनुभवाची भाषा आहे की तिथंच अडकून न राहता आपण आपलं काय आहे तर ज्ञानानंतर जी ज्ञानोत्तर भक्ती सांगितलेली आहे. टाळी लोकला नाद नाही का, किती गुण आपण भेटतो. ज्ञान गावली गावा गोविंदुगा, ज्ञान गिळवली. ज्ञान गिळायचे म्हणजे हे काही वृत्ती ज्ञान तुम्हाला मला झालेलं आहे हे गिळण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे? अनुसंधान केलं पाहिजे. माझेही अनुसंधान आहे. वृत्ती जाणली निश्चय मग मध्याची चोख याची नाव मौलिक नव्हतं. मग मध्याची काय? मध्ये म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी जी काही अवस्था आहे ती त्या स्वरूपाची आहे. पण जी काही ती अवस्था आपल्याला कळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अंतःकरण पहिलं काय केलं पाहिजे? निष्काम केलं पाहिजे. अंतःकरणामध्ये संशय नाही पाहिजे. अंतःकरणामध्ये संशय खूप मोठा इतका घातक आहे. काम क्रोधादी विकार नाही पाहिजे. जेवढे काम क्रोधादी विकार तुमच्या माझ्या अंतःकरणात तेवढा आपल्या परमार्थाला अडथळा आहे. कारण ते ज्ञान निधीचे भुजंग सांगतात, ते विषयदरीचे वाघ सांगितले नाही का. हे जे काम क्रोधादी विकार आहे हे पहिले आपल्याला काढायचे आणि ते काढण्यासाठी अखंड भगवंताचं नामस्मरण. वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझेचे रूप. काय गोड सांगतात. त्या इंद्रियांचा प्रत्येक विषय तो परमात्मा झाला पाहिजे. डोळ्याचा विषय परमात्मा, कानाचा विषय परमात्मा, हाताचा विषय परमात्मा, पायाने चालणं त्याच्यापर्यंत प्रत्येक इंद्रियांचा विषय हा परमात्मा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही भगवती माता खरी काय ती कळणार. मग मौलिक ज्ञानोबर आपल्याला तेच इथं सांगतात की आपण या साधनेनं जी काही प्रकृतीतून आपण नटलेलो आहे, प्रकृतीच्या संबंधाने सगळं झालेलं कार्य या बाबा, प्रकृतीच्या संबंधाने झालेलं हे जे कार्य आहे या संबंधानं हा 3 गुणातून सगळा व्यवहार चाललोय. ते काय आहे तर हे मायेचं स्वरूप आहे. ते काय आहे? ते या मायेचं स्वरूप आहे. आणि मायेचं स्वरूप आपल्याला कळून घ्यायचे. मायेचं स्वरूप आपल्याला काय करायचे? कळून घ्यायचे. मौलिक ज्ञानोबर सांगतात की भगवती माता जी आहे ती म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. ती म्हणजे ही भगवद्गीता आहे. आणि या गीतेच्या संबंधानं मौलिक ज्ञानोबर सांगतात एक अविद्या नाशवी हे स्थळ, मोक्ष उपादान हे फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. या दोन्हीला केवळ जर साधन काय असेल तर एक ज्ञान आहे. आणि ते ज्ञान जर कुठून मिळत असेल आपल्याला तर शास्त्र असं सांगतं किंवा मौलिक ज्ञानोबर या श्लोकाच्या शेवटच्या श्लोकामध्ये इथे सांगतात ना, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे. असं व्यापक स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? श्रीगुरूंची संगती पाहिजे. व ते ज्ञान पैगावरणे जरी मनी आत आणावे तरी सांगता या भजावे सर्वस्वेसी. सर्वस्वानं जोपर्यंत आपण भजत नाही श्रीगुरूंना तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची प्राप्ती नाही. तोपर्यंत जरी आपल्याला ज्ञान झालं असलं तरी आपण विपरीत ज्ञानामध्ये गुरफटणार आहे. विपरीत ज्ञान म्हणजे जे काही बरोबरच आहे सगळं ते देहादिक प्रपंचापासून तर सगळं विपरीत ज्ञान आहे. यथार्थ स्वरूपाचं ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा ब्रह्म आहे या निश्चयावर दृढ होणं हे यथार्थ ज्ञान आहे. मौलिक ज्ञानोबर सांगतात. आणि त्या ज्ञानापर्यंत आपल्याला काय करायचे? जाऊन पोहोचायचे. आणि तेच मौलिक ज्ञानोबर इथे सांगतात की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती. असा हा मंत्र प्रतिपादन केलेली ही भगवती माता आहे. सांगा मला, या भगवती मातेला 3.5 शक्तीपीठ ही सगुण स्वरूपानं काय झालेली आहे? साकारलेली आहे. मग तुळजापूरची माता असते, रेणुका माता असते नाही का, अजून कोणती आहे? महालक्ष्मी माता असेल आणि सप्तशृंगी माता असेल. ही 3.5 पीठ सगुण स्वरूपानं साकारलेली आहे. निर्गुण निराकार असणारं परब्रह्म, पण त्याच्या ठिकाणी काय झालं? अनेक हे राक्षस अवतीर्ण झाले आणि म्हणून सगुण स्वरूपानं तिला काय केलं? अवतार घ्यावा लागला. जसं भगवंत अवतार घेतात, भगवंताचंच रूप भगवती माता आहे. कारण भगवती माता ही काही वेगळी नाही, माया वेगळी नाही. ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, अंगाली छाया जी आपली. भगवंत किती गोड वर्णन करतात तुकोबरा या अभंगातून की ब्रह्माचंच स्वरूप आहे. कारण भगवंत 7व्या अध्यायात सांगतात ना, मम माया दुरत्तया दैवरसी गुणमयी. ही जी 3 गुणातून जी प्रकृती नटलेली आहे ही मम माया आहे, ही माझीच माया आहे. माझ्याच संबंधाने ताई नेहमी सांगत असतात की प्रकृतीच्या संबंधाने 3 गुण अवतीर्ण झालेले आहे. मग ते गुण तिच्याच मांडीवर लोळायला येतील. जसं लेकरू ज्या आईच्या पोटाला आलेले आहे तिच्याच मांडीवर लोळणार, दुसरीच्या मांडीवर जाऊन लोळणार नाही. तर या प्रकृतीच्या संबंधाने रसत्व रज आणि तम गुणातून ही प्रकृती नटलेली आहे आणि नटल्यानंतर ती कार्य करते आहे. आता सत्वगुणातून कार्य चाललेलं आहे.
व्यवहार रजगुणातून होतो आहे आणि तमगुणातून काय आळस निद्रा प्रमाद आपल्याकडनं होतोय. 3 गुणातून ही प्रकृती कार्य करते. पण ती कशी करते, त्याचा कसा अभ्यास आहे, त्यासाठी शास्त्र आपल्याला प्रत्येक शास्त्र मग विचार सागर असेल नाही का, विचार चंद्रोदय असेल, अमृत अनुभव म्हणजे हा उच्च कोटीचा ग्रंथ मौलिक ज्ञानोबरांनी लिहून दिला. तो म्हणजे ताई सांगत असत फक्त आरसा आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे नटणं आहे, पार मेकअप करायचं आहे. ज्ञानेश्वरीतून काय करायचं आपल्याला, मेकअप करायचं आहे. म्हणजे जसं मेकअप केल्यानंतर बाई डायरेक्ट नवरी काय होती, बाहुल्यावर उभी राहते आणि आरशामध्ये आपलं स्वरूप पाहते ना, तसं ज्ञानेश्वरी म्हणजे मेकअप आहे. ज्ञानेश्वरीची प्रत्येक मूवी ही आपल्याला अनुभूतीत घ्यायची. काय शिकवता माझी माऊली, कसं आपल्याला अंतःकरण लिहायचे, कसा आपला कर्मयोग करायचा आहे, कसं कर्म इतकं गोड शिकवलं माऊली बरोबर. प्रत्येक कर्म तुम्ही करा, नित्य नैमित्तिक कर्म करा, निष्काम भावनेतून करा. सकाम कर्म ओकारीसारखं ओकून टाका आणि निषिद्ध कर्म मात्र टाळा. असं कर्माचा योग सांगितला. आता हा नैमित्तिक कर्माने चाललेला जो विधी आहे नवरात्राचा, याच्या संबंधाने तुम्ही सेवा करा, सगळा विधी करा, पण निष्काम भावनेतून करा. कारण जो निष्काम झाला ना तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे. जो अंतरंग साधनेमध्ये नटला ना तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे. आपण बहिरंगामध्ये सगळे साधन करतो. आपल्याला कीर्तन आवडतं, प्रवचन आवडतं, भजन आवडतं, काकडा आवडतो, हरिपाठ आवडतो. गाव म्हणायचे, दूध माऊली तर म्हणायचे, नाचून नाचून दमावं आणि सद्गुरूंच्या चरणावर येऊन पडावं. कवर नाचायचं, बाहेर कवर नाचायचं, आपण अंतर्मुख व्हायला शिकलं पाहिजे. आणि हा परमार्थ म्हणजे खरा अंतर्मुखतेचा आहे. आणि सद्गुरूंनी दिले आपल्या हातामध्ये. अंतर्मुख होऊन जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला खरं स्वरूप कळणार आहे. मौलिक ज्ञानोबा सांगतात. आणि ते खरं स्वरूप जर आपल्याला कळायचं असेल तर मौलिक ज्ञानोबा सांगतात, ही जी काही मंत्र प्रतिपाद्य भगवती, हे जे काही मंत्र मौलिक ज्ञानोबांनी इथं साकारलेलं आहे 750 श्लोकातून, ही काही गीतेचं अलंकारित रूप ही ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी नाही का, अशी अलंकारित रूप मौलिक ज्ञानोबांनी काय केले, प्रतिपादन केलेलं आहे. हे केवळ कशासाठी, तर या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. प्रत्येकाला ते ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान व्हावं. मौलिक ज्ञानोबांनी प्रतिज्ञा केलेली आहे. किंबहुना सर्व सगळे हे ज्यावत मानव जीव काय व्हावे, त्या सुख स्वरूपतेला, स्वरूपभूत ज्ञानाच्या सुखतेला प्राप्त व्हावे. असं मौलिक ज्ञानोबांनी काय केले, प्रतिज्ञा केली. हे मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी होऊ द्या जगा. त्या प्रत्येक जगाला मौलिक ज्ञानोबांनी काय केले, मुक्तीची पंगत घातलेली. जेवण वाढलेलं आहे, पण कोण जेवतो त्या पंक्तीला, आत्मपरीक्षण आपण करायचं. ताई नेहमी सांगत असतात आणि बाबा नेहमी सांगायचे, कांडी दुसऱ्याला नाही लावायची, आपलं आपण आत्मपरीक्षण करायचं. की आपलं आत्मपरीक्षण करताना मी कुठं आहे, माझं किती झालेलं आहे. नक्कीच आपल्याला जर अजून नटणं, उरडणं, खेळणं, नाचणं आवडतंय तर आपण अजून मलदोष नाही गेला. आपल्याला सगळं बाहेर बाहेर आवडतंय ना, तर आपला अजून मलविक्षेप गेलेला नाही, चांचल्य वृत्ती गेलेली नाही. तिथे स्थिर होण्यासाठी आपल्याला अनुष्ठानच करावं. साधू संतांनी अनुष्ठान केले, साधना केली आणि त्याच्यानंतर मग ते जगाला दिले. श्रुती स्मृतीचे अर्थ अनुष्ठाने जगाले जे हे जे साधू संत मायबाप त्यांनी काय केले, अनुष्ठान केले. श्रुती स्मृतीचे अर्थ त्यांनी अवगत केले, आत्मसात केले आणि मग जगाला दिले. तर बाबा इथं ज्ञानी महात्मा मला मी काय बोलणार बाबा पुढं, असं आहे. मी त्यांचं लेकरू आहे. जसं बापाच्या ताटातलं घ्यायचं, बापाला खाऊ घालायचं, या भूमिकेत बाबा मात्र तुम्ही सगळे बसलेले आहेत, मला काही तेवढं बोलता येत नाही, बोलण्याचा प्रयत्न करतो. तेच मौलिक ज्ञानोबा सांगतात तिथं की असं असणारं हे तत्व आहे. गीतेचं प्रतिपाद्य स्वरूप म्हणजे साक्षात कोण आहे, तर ही भगवती माता आहे. ती कशी आहे, ती अनादी आहे, ती निर्गुण आहे, पण सगुण स्वरूपाने काय झालेली आहे, साकारलेली आहे. ती अनादी का, तर अनंत कालापासून बघा 6 पदार्थ अनादी सांगितलेले शास्त्राने. ब्रह्म अनादी आहे, माया अनादी आहे, ब्रह्म मायेचा संबंध अनादी आहे, ईश्वर अनादी आहे, जीव अनादी आहे आणि जीव ईश्वराचा भेद अनादी आहे. अनंत कालापासून चालत आलेला आहे. त्यातलं एक अनादी अनंत जे असणार ते फक्त ब्रह्म आहे. तिन्ही काळामध्ये सतोदित आहे, त्याचा कधीच वाद होत नाही. असं ते काय आहे, ब्रह्म आहे. परंतु ज्ञानाने ज्याचा वाद होतो अशी ती माया आहे. असं ते बाकीचं जे वृत्ती म्हणजे ज्ञानाने तिचा वाद होते, बाकी जे सगळे आहेत ते अनादी शांत आहे. शांत का म्हटलं की त्याचा ज्ञानाने काय होतो, वाद होतो. असे असणारे अनादी पदार्थ म्हणजे अनादी का, तर अनादी कालापासून चालत आलेले हे तत्व श्री गुरुंनी तुमच्या माझ्या हातात दिले, म्हणून ती अनादी आहे. कारण तिचं स्वरूप काय, तर ती भगवंत पूर्वी एकटेच होते.
ब्रह्माच्या ठिकाणी काहीच संकल्प नव्हता. तो असंग निर्विकार परमात्मा, त्याच्या ठिकाणी काहीच संकल्प नव्हता. म्हणजे जसं निर्गुण निराकार असणारं ब्रह्म ते काय झालं, या ईश्वराच्या स्वरूपामध्ये काय झालं, सगुण निराकार झालं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश काय झालं, कल्पित माया मानून किंवा माया विशिष्ट चैतन्य त्याला म्हटलेलं, त्याला ईश्वर म्हटलं जातं. आणि अविद्या उपाधी जीव म्हटलं जातं. जसं नाथबाबा म्हणतात ना, कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोलित तसे. नाथबाबा खूप गोड बनत करतात ना. नाथबाबांचा हरिपाठ म्हणजे अगदी वेदांत आहे, पूर्ण वेदांत आहे, पण त्याचा आपण बारकाईने अभ्यास. वेदांत म्हणजे काय, अवघड काहीच नाही. वेदांचा अंतिम निर्णय काय आहे की एकमेव अद्वितीय ब्रह्म निह नानास्ति किंचन. किंचित सुद्धा ब्रह्मापेक्षा वेगळं काही नाही. बाव म्हणायची तुमची दृष्टी कापडाकडे, तुमची दृष्टी सोन्याकडे, तुमची दृष्टी लाटेकडे. ती दृष्टी तुम्ही काय करायची, कापडाकडे ठेवायची, सोन्याकडे ठेवायची आणि पाण्याकडे ठेवायची. अधिष्ठानाकडे जर दृष्टी ठेवली तर सगळं जगामध्ये ब्रह्म उघडा आहे. हे आपल्याला सद्गुरूंनी काय केलेले, दाखवून दिलेले, कळून दिलेले, पटवून दिलेले. पण आपण तिथं राहत दुर्भाग्य, माझं दुर्भाग्य. आपण तिथं राहत आपलं दुर्भाग्य येते. अरे असे महान महात्मे जीवनामध्ये तुम्हाला मला भेटले की सडेतोड हाताने असा परमार्थ आपल्या हातामध्ये, पण आपण त्याचा नाही बारकाईने विचार करत, नाही अभ्यास करत. साधू संत तळमळून सांगत होते, बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून घ्या. साधू संतांना तळमळ होती म्हणून ते आपल्याला सांगत होते. सांगून आता बी ते शिकवतात. कोण निरंतर आपल्याला कोण जागवते, देह संबंधाने जरी ते आपल्या बरोबर नाही तर तत्व संबंधाने ते आपल्या बरोबर अखंड अविरत आहे, क्षणभर सुद्धा बाजूला नाही. आणि माझी बाबा म्हणायची पृथ्वी ही देहाला नसून तत्वाला. मग तत्व जर आपल्या बरोबर तर श्री गुरु कुठे, मज हृदय सद्गुरु जेने तारील हा संसार गुरु, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. किती गोड वर्णन करतात. असा जो विवेक आहे ना, तो विवेक जर आपण नाही जागृत केला, नाही अभ्यास केला, नाही साधना केली तर आपला जागृत राहू शकत नाही. कारण विवेका वाचून आपल्याला त्या भूमिकेपर्यंत, विवेक वैराग्य वाचून आपण ज्ञानाच्या भूमिकेपर्यंत जाऊ शकत नाही. आणि वैराग्य वाचून ज्ञानाशी काही तगण्याची नाही. मौलिक ज्ञान सांगतात ज्ञान तर टिकूच शकत नाही. ज्ञान झाल्यासारखं वाटेल, हो वा म्हणायचे, ज्ञान झाल्यासारखं वाटेल, पण ज्ञान जर तिथं टिकायचं असेल, त्या हृदयामध्ये प्रविष्ट व्हावं असं वाटत असेल आणि अखंडित त्या बोधावर आपण राहावं वाटत असेल तर ज्ञान टिकण्यासाठी असं कडकडीत वैराग्य आणि विवेक आपल्या दोन्ही बाजूला दोन काय पाहिजे, रखवालदार ताईंच्या भाषेत पाहिजेच. त्याशिवाय आपण ती साधना करू शकत नाही. कारण ही माया काय होते, अशी झापट टाकायलाच होते. कारण देवाचं स्वरूप सांगितलेलं आहे शास्त्रानं. अस्ति भाती प्रिय रूपानं तो देव मित्र काय असा सभराभरीत वसप्रोत आहे सच्चिदानंद ब्रह्म स्वरूपामध्ये. परंतु देवीचं स्वरूप कसं आहे, हे मायेच्या संबंधानं आहे. नाम रूप हे मायेच्या संबंधानं देवीचं स्वरूप आहे. आणि हे देवीचं स्वरूप आपल्याला कळून देण्यासाठी मौलिक ज्ञानोबा सांगतात ना, त्या स्वरूपाकडे जात असताना त्या भूमिकेकडे जात असताना आपण त्या स्वरूपात जाताना नामरूपात्मक नामरूप देवीचं जे स्वरूप आहे ते नामरूप आहे आणि देवाचं जे स्वरूप आहे ते अस्ति भाती प्रिय किंवा सच्चिदानंद घन असा परमात्मा ते स्वरूप आहे. मग हे देवीच्या संबंधाने जे काही मायाने केली मौलिक ज्ञान सांगतात ना, नामरूप संबंध जाती क्रिया भेदू हा आकार राशीची प्रवादू वस्तूशी नाही. वस्तू जी आहे ना ती फक्त एक परमात्मा जी एक वस्तू असेल ती दिसे ज्ञानास्तव. मौलिक ज्ञानावर 13व्या अध्यायात सांगतात अक्षर आणि अक्षर योग सांगत असताना अशी जी ज्ञानाची भूमिका आहे ना ती परमात्मा जर आपल्याला खरंच जाणायची असेल तर मौलिक ज्ञानावर सांगतात नाम रूपाचा काय केला पाहिजे, आपण बाध केला पाहिजे. मग नाम रूप किती नटलेले हो, तर या देहादिक प्रपंचाला आत्मा अधिष्ठाने म्हणून हे नटतंय, म्हणून हे बोलतंय, म्हणून हे ऐकतंय, म्हणून हे चाललंय. याचं जे सगळं कार्य चाललेलं आहे याला जर एक आत्मा अधिष्ठान नसू द्या तर याचं काय आहे, मडा आहे. आणि या जगदादी प्रपंचाला अधिष्ठान ब्रह्म आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. अधिष्ठान सत्य आहे, याचं कारण ईश्वर आहे आणि याचं कार्य आहे हे जगत. आणि या कार्याच्या संबंधाने तुम्ही आम्ही काय प्रत्येक ठिकाणी अडकून बसलेलो आहे. याला कारण जर काय असेल तर मी आणि माझं किंवा अविद्येचे अनिदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिकालापासून तुम्ही काय झालेले, आपण काय झालेलो आहे, मी आणि माझ्यामध्ये अडकलेलो आहे. आणि
अडकल्यामुळं आपल्याला सगळा भ्रम झालेला आहे. भ्रम, अहम अध्यास आणि मम अध्यास, आणि हे दोन्ही काय करायचं आपल्याला पाठ करायचं. मग तो कशाला होईल तर मौलिक ते जे भ्रांतीपासून तरी गुरु वाक्य म्हणून तरी मग आत्मस्वरूपी घातले हरवूया. असं श्री गुरुने जे दिलेलं वाक्य ना बघा, सारभूत तत्व तिथंच येते. परत तत्वावर येऊन मौलिक ज्ञानावर आपल्याला ठेवतात. कारण सार जर दिलेला आहे हातामध्ये तर आपण आसराच्या कवर नादी लागतो. श्री गुरुने सार हातामध्ये दिले. व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सारासार विचार करतो. मग परमार्थात का करू नये मौलिक ज्ञानावर सांगतात. शेवटचा चान्स भगवंताने तुम्हाला मला दिलेला आहे. तर याच देहामध्ये आपण काय करायचं, याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, मुक्त स्वरूपाचं ज्ञान आपण काय करायचे कळून घ्यायचे. आणि ते कळून घेण्यासाठी आपण काय करायचे, या नाम रूपाला बाद करायचे. ते बाद करण्यासाठी गुरुवाक्यांना आपलं पहिलं मन धुवायचे. कारण मन जोपर्यंत निर्विकल्प होत नाही, निसंशयित होत नाही, निसंशय निर्विकल्प आणि निर्द्वंद्व असं जोपर्यंत मन आपलं होत नाही तोपर्यंत मौलिक ज्ञानावर म्हणतात ना, निर्द्वंद्व निशंक विचारता विचरता, म्हणजे तिथं विचरण करायचं, विचार करायचा, विचरता मही. आणि मग सुखानंद, त्या सुखानंद स्वरूपामध्ये आपल्याला काय होणार, प्राप्तता मिळणार आहे. त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण जाणार आहे. असं स्वरूप जर आपल्याला खरं कळून घ्यायचं असेल तर मौलिक ज्ञानावर सांगतात, ह्या अविद्येच्या निधेमध्ये तुम्ही आम्ही काय होतो, झोपलेलो होतो. पण सद्गुरूंनी काय केलं, आपल्याला ते ब्रह्मास्मी ऐशी वाणी एक वेळ पडता काणी अविद्या निद्रा गेली पळूनी तत्क्षणी जागी नेला. त्याच ठिकाणी आपल्याला श्री गुरूंनी काय केले, जाग केले, नाव सांगितले, जाग केले आपल्याला. आपण या नावामध्ये नटलेलो होतो. हा नाव रूपाचा सगळा बाद केला श्री गुरूंनी. आणि आपल्याला खरं नाव आपल्या हातामध्ये, खरं नाव आपल्या अंतकरण पटलावर असं रेखाटलेलं आहे. परंतु अंतकरण जर आपण नाही शुद्ध केलं बरं का, परत परत ते सांगते. कारण निष्काम कर्म निष्काम उपासना जोपर्यंत होत नाही, निष्काम कर्म कशाने होणार आहे तर आपल्याला अखंड भगवंताचं नामस्मरण करावं लागणार आहे. जोपर्यंत नामस्मरण होत नाही तोपर्यंत निष्कामतेकडे आपण जाऊ, निष्काम कर्म होऊच शकत नाही. सगळं सकामच कर्म होणार. आणि सकाम कर्म केलं तसं कर्तेपणा जर आपण घेतला तर भोगतेपणा हा भोगावाच लागत असतो. हे मी केलं म्हणलं तर त्याचे सुख दुःखाचे भोग टोले या जीवाला भोगावंच लागतात. मौलिक ज्ञानावर सांगतात ना, प्रकृती करी करणे, आणि ती मी केली मती म्हणे भ्रमे. भ्रमाने काय म्हणतो, मी केली म्हणतो. आणि मग जीव येणे नावे बोलिले जीव. हे मदतीस तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणे त्याला तो सुख लागा. जसं भगवंताने सगळी सृष्टी उत्पन्न केली परंतु मी केली असं कुठंच केलं नाही. तद्वत्याप्रमाणे जर आपण हे सगळं कर्म कसं करायचे, आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो, या भूमिकेतून कर्म केलं किंवा कृष्णार्पण ब्रह्मार्पण बुद्धीने जर कर्म केलं तर ते कर्म आपल्याला काहीच बाधत नाही. म्हणजे क्रियमान लागत नाही, संचित दग्ध होतं आणि प्रारब्ध मागतं आपल्याला भोगून संपवं लागतं. प्रारब्ध भोगूनच संपवं लागतं, परंतु भोगताना त्याची तीव्रता मात्र कशी आहे, खूप म्हणजे खूप कमी आहे. कारण या त्रिविध तापामध्ये तुम्ही आम्ही अखंड रात्र घोरपडलेलो आहे. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक तापामध्ये रात्रंदिवस प्रत्येक जीवाला कोणीच असा नाही की तो सुखी आहे. आणि जो सुखी आहे त्यांनी भगवंताला आपलंच केलेले. कारण आपला तो एक देव करून घ्यावा, ते नेहमी न जीवा सुख नाही. ज्याने देवाला आपलंच केलं तोच सुख स्वरूपतेच्या स्वरूपाकडे जाऊ शकतो. पण आपण जर सगळ्याला मी माझं म्हणत असेल, मौलिक ज्ञानोबराय सांगतात ना, नाही का, इतकं सगळं करतोय म्हणजे मला शरण आलं म्हणतो आणि जीवित्वशी अशी ते जीवत्व स्वरूपानं तुझं जीवत्व राखून ठेवत असेल तर धिक बोली जे केली प्रज्ञा केवी. मौली सांगतात धिक्कार असो तुझ्या जीवनाला, तू जर सगळं मला दिलं म्हणतो आणि जीवित्व राखून ठेवतो, काय उपयोग आहे त्याचा, सांगा मला काय उपयोग आहे. म्हणून असणारा स्थूल देह हा पंचमहाभूताचा आहे, सूक्ष्म देह हा पंचकृत पंचमहाभूताचा आहे. कारण देह या दोहीचं अज्ञान आहे, श्रीगुरूंनी ते घालवलेलं आहे आपलं. आणि वृत्ती ज्ञान म्हणजे महाकारण देहामध्ये आपल्याला त्या वृत्ती ज्ञानातही नटून न राहता आपल्याला पुढे पुढे सरकायचं भूमिका आपल्याला पुढे पुढे. कारण आपण शुभेच्छेतून सुविचारणामध्ये, सुविचारणामधून तनु माणसामधून सत्वापत्तीमध्ये, सत्वापत्तीमधून पदार्थ असंशक्तीमध्ये, असंशक्तीमधून पदार्थ भाविनीमध्ये आणि तुर्या काय या भूमिकेपर्यंत आपल्याला काय करायचंय, जाऊन पोहोचायचे. सांगा मला, परमार्थ सोपा बी आहे ना अवघड बी आहे, सोपा बी आहे अवघड बी आहे. सोपा कोणाला आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्व आणि शहाणा तो धनी, शहाणा जो आहे त्याला सोपा आहे. कारण मौलिक ज्ञानोबराय सांगतात जाणते ये की सवा, जो जाणताय ना त्यांनी काय करा,
या एकाच गीतेची सेवा करा. काय करेल हा शास्त्रीय अनेक शास्त्राचा अभ्यास नका करू, फक्त गीतेची सेवा करा. आणि गीतेची सेवा जर केली पण जाणत्याने बरं का. मौलिक ज्ञानोबा पहिले अध्याय सांगतात ना, जाणतेने गुरु भजीचे तेने कृत कार्य होईचे मूळ सिंचिनी सहजे शाखा पल्लव संतोषती. अशी भगवती माता जर आपल्याला खरी कळायची असेल तर जाणत्यानं गुरुला भजा, म्हणजे काय होणार आहे, जीवनाची कृतकृत्यता प्राप्त होणार आहे. त्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. मौलिक ज्ञानोबा ते तिथे सांगतात की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती, आणि ती काय करते, ही मंत्र प्रतिपादित असणारे जे भगवतीचे वेद आहेत ती काय करते, मोहमहिषा जी मुक्ती आहे, मोहमहिषाला जी पावन करणारी आहे, त्या मोहमहिषाचा बाध करणारी आहे. मोहरूपी तुमच्या अंतःकरणामध्ये जो भरलेला आहे, मोह कधी उत्पन्न होतो, काम पूर्ण झाला की मोह, आणि काम अपूर्ण झाला की क्रोध. आणि मग या दोन्हीला कारण, मोह आणि क्रोधाला कारण काय आहे, तर हा काम आहे. म्हणून या कामाची काय सांगितली, सकळ काम मोह शांता. सगळ्या कामाची काय करायची, शांतता करायची. कामच उत्पन्न झाला नाही पाहिजे, मन कसं झालं पाहिजे, असं संकल्प विकल्पाचे लुगडे सांडोनी मन उघडे बुद्धी मागणीकडे बुद्धीच वैसे मौलिक सांगतात ना. या मनाच्या ठिकाणी संकल्प उठलाच नाही पाहिजे. कोणता, हा संसाराचा. हा पण संसारच आहे, हा पण संसारच आहे, परमार्थ पण संसारच आहे, परंतु हा संवादी भ्रम आहे, तो विसंवादी भ्रम आहे. आणि या संवादातून आपल्याला आपल्या स्वरूपाचं, मुक्त स्वरूपाचं ज्ञान होतं, परंतु याच्यातही आपल्याला अडकायचं नाही असं शास्त्र आपल्याला शिकवतं. परंतु हे ऐकल्याशिवाय आपण त्या स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचणार नाही. कारण मौलिक ज्ञानोबा सांगतात ना, श्रवणाचे मिश्री बैसावे यमुनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य स्वरूपाचा जर चक्रवर्ती तुम्हाला मला व्हायचं असेल तर मौलिक ज्ञानोबा इथंच सांगतात ना की तुम्ही काय करा, तर मनोनी मने काया वाचा, तुम्ही काय करा, मनानं कायानं वाचेनं काय करा, जो सेवक होईल याचा, जो या गीतेचा सेवक होईल, जो या गीतेचं प्रतिपाद्य विषय प्राप्त करेल, जो या विषयाचा यथार्थ स्वरूप कळून घेईल. कारण गीतेचं उपादान जे फळ आहे ते मोक्ष आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे काही 4 पुरुषार्थ सांगितलेले. हे 3 पुरुषार्थ काय आहे, तर गौण आहे, आणि मोक्ष हा पुरुषार्थ काय, हा यथार्थ स्वरूपाचा आहे. परंतु यथार्थ स्वरूपाचा पुरुषार्थ कमून मग तुकोबराय म्हणले की मोक्ष सुखा अनुलाथा. तर मोक्ष सुखाला सुद्धा त्यांनी काय केलं, झिडकारून लावलं. कधी, तो सुख स्वरूपतेचा, मोक्ष स्वरूपाचा आनंद प्राप्त केला. आणि मग आता दिवस 4 खेळी मिळे तुका म्हणे मुक्ती परलेली नवरी. त्या नवरीला, मुक्तिरूपी नवरीला तुकोबरा म्हणतात मी माळ घातली, आणि आता दिवस जे आता तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. उपकारापुरता मी काय झालेलो आहे, उरलेलो आहे या जगतामध्ये. कशासाठी, की या जड जीवांचा उद्धार करून देण्यासाठी. साधू संत माई बाप्पा अवतीर्ण झाले फक्त आपल्याला खरं करून देण्यासाठी. मग या मनानं, या बुद्धीनं, या चित्तानं आणि या अहंकारानं अंतःकरण चतुष्टय जे आहे ना, तर या चतुष्टयानं काय करायचे, विषय परमात्मा करायचे. मग मनाचा विषय काय झाला पाहिजे, गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काय भेद नाही, देवात आहे देवात आणि माझ्यामध्ये भेद नाहीये. किंवा मौलिक ज्ञानोबा सांगतात ना 9व्या अध्यायामध्ये, तू म्हणे हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी. मग सर्वत्र नमस्कारी म्हणजे एका ते एकालाच नमस्कार करू. कधी, ते मन त्या स्वरूपाचं झाल्यानंतर, मन गोविंद झाल्यानंतर आपल्याला मग चित्तामध्ये दुसरा विषय येत नाही, बुद्धीच्या ठिकाणी दुसरा विषय येत नाही. मौलिक ज्ञानोबा सांगतात ना, बुद्धीच्या ठिकाणी निश्चय फक्त त्या आत्मज्ञानाचा करायचा आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखते पूर्ण तत्परायण अहर्निशी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस आपण काय करायचंय, बुद्धीच्या ठिकाणी निश्चय करायचंय, निष्ठा ठेवायची, आणि रात्रंदिवस तो अभ्यास जर केला तर बुद्धी काय होणार आहे, ती प्राज्ञ स्वरूप होणार आहे. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. आपण प्रमेयचं काय होतंय, परा आणि प्रमेयच्या पुढचं जे खरं तत्व आहे त्या बोधावरती आपण काय होतो, आरूढ होतो. मौलिक ज्ञानोबा सांगतात. आणि आरूढ होण्यासाठी श्री गुरूंनी दिलेला बोध आहे. जी भगवती मातेने परडी हातामध्ये घेतलेली ती कोणती आहे, बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पादळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे. कोणता गोंधळ मांडलाय हो, हा यथार्थ स्वरूपाचा जो काही खरा बोध आहे, जो बोध श्री गुरूंनी मला दिलेला आहे, आपल्याला दिलेला आहे प्रबोधाचा, त्या प्रबोधावर आपल्याला काय होते, आरूढ. अनुग्रहाची पुढची स्टेप जी प्रबोधाची आहे, तो प्रबोध परेहुनी परी दुरीहुनी दुरी दुरीहुनी दुरी ब्रह्म आहे. असं असणारं ब्रह्म ते वाचेनं अवगत नाही होत, ते इंद्रियांना अवगत होत नाही, ते मनानं अवगत होत नाही, ते बुद्धीनं अवगत होत नाही.
आणि ते काय करायचे आपल्याला अवगत करून घ्यायचे. मौलिक ज्ञानावर सांगतात ते इंद्रिया करवी अतिंद्रिय परी भोगविणे इंद्रिया करवी. ते अतिंद्रिय इंद्रियांना भोगता येत नाही. मौलिक ज्ञानावर सांगतात ना मनाची नक्की न लगे बुद्धीची दृष्टी न लगे ते तर इंद्रिया केलं जोगे काय होईल ते इंद्रियांना आकळलं जाणार आहे नाही माई बाबा. आणि ते इंद्रियांना जर खरंच आकळवायचं असेल तर प्रत्येक इंद्रियांचा विषय हा परमात्मा केला पाहिजे. आणि जोपर्यंत परमात्मा विषय होत नाही तोपर्यंत मौलिक ज्ञानोबा सांगतात की या सेवेचं जे काही मौलिक ज्ञानोबा इथं सांगतात की मोहमहिषा मुक्ती या मोहमहिषासुराचा वध करून काम क्रोधादी विकाराचा वध करून आपल्याला ही मुक्ती प्राप्त होणार नाही. आणि मुक्ती एकदा प्राप्त झाली की मग तिथं काय आहे आनंदली असे मौलिक ज्ञानोबा सांगतात. मग तिथं आपण काय तर आपला जो आनंद स्वरूपत आहे आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची सगळीकडे काय आहे फक्त आनंद स्वरूपता आहे. परंतु त्या आनंदाच्या अंगानं आपल्याला काय करता आलं पाहिजे विचार करता आलं पाहिजे. आपली दृष्टी त्या ठिकाणी तशी झाली पाहिजे. बाबा म्हणायची सृष्टी नाही बदलायची आपली काय करायची दृष्टीच बदलायची. दृष्टी बदलली की सृष्टीला काय बदलायची सृष्टी जशी आहे तशीच आहे. सृष्टी जशी आहे जशी सृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी आपल्याला काय होत असते दिसत असते. आणि त्या भूमिकेतून आपण काय करायचं आपली फक्त दृष्टी बदलायची आणि दृष्टी सृष्टी वादामध्ये येऊन तरी आपण कमीत कमी पोचायचं आहे. आरंभवादामध्ये सत्यत्व बुद्धी आहे. सत्यत्व बुद्धी बाद करायची कारण सत्यबुद्धी ते अज्ञान मौलिक ज्ञानोबा सांगतात. आणि सत्यबुद्धी बाद करून आपण मिथ्यत्वाकडे यायचे. हा संसार मिथ्या आहे नामरूप मिथ्या आहे आणि आस्ती भाती प्रिय हे कसं आहे असंग निर्विकार आहे. लटिका हा व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हरिवेद मौली सांगतात. हरिपाठ आपण नित्य म्हणतो त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. आणि हरिपाठाच्या भूमिकेतून जर आपण विचार केला तर मौली सांगतात 3 गुणातून जे नटलेलं आहे ते काय आहे आसार आहे आणि सार काय आहे तर ते निर्गुण तत्व सार आहे. म्हणून साराचा विचार केला तर आपल्याला खरं भगवती मातेचं दर्शन होणार. खरी भगवती माता जीवनामध्ये करणार आहे. खरा बोध तुम्ही आम्ही घेणार आहे. खऱ्या नवरात्रा तुम्ही आम्ही करणार आहे. 9 भक्तीच्या करून नवरात्रा काय करायच्या या 9 भक्तीच्या काही भगवंताने आपल्याला प्रदान केलेले आहे. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे नारद भक्ती सुद्धा. अशा ह्या नवरात्राच्या ज्या 9 भक्ती आहेत 9विधा भक्ती या भक्तीच्या आपल्याला नवरात्रा करायच्या. एक एक भक्ती काय करायची आपण संपादन करण्याचा प्रयत्न करायचा. जसं त्यातली सगळ्या जरी नाही आल्या तर एक तरी भक्ती आपण जर प्रदान केली नुसत्या श्रवणाच्या भक्तीत जरी येऊन बसतो तरी श्रवणाची माझी मोक्ष ऐताची असे मौलिक ज्ञानोबा सांगतात. ऐता मोक्ष आहे पण श्रवण करत असताना कसं श्रवण केलं पाहिजे खूप महत्त्वाचा विषय. शास्त्र शिकवते आपल्याला 3 प्रकारचं श्रवण आहे. अपपता श्रवण आहे अंग श्रवण आहे आणखी श्रवण आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जन आणि मन आता सुद्धा चालू आहे. प्रवचन चालू आहे पण आपल्याला बाहेरचा आवाज विक्षेप किती आहे. पण याच्यातूनही मौली सांगतात जसं युद्धाच्या प्रसंगाने भगवंतामध्ये भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली याच प्रसंगामध्ये आपल्याला हे भगवती मातेचं तत्वज्ञान काय करायचंय आत्मसात करायचं. किती अवघड आहे खूप अवघड आहे पण आपल्याला सोपा मार्ग दिला आपल्यासाठी खूप सोपा मार्ग दिला. आणि म्हणून आपण या काम क्रोधादी विकारांना काय करतोय हळूहळू साधनेनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी आपल्याला अनुष्ठानच करावं लागेल साधनाच करावं लागेल. म्हणून असं जर साधना केली तर आपली जी आनंद स्वरूपता आहे ती याच देहामध्ये आपल्याला काय होते मौलिक ज्ञानोबा सांगतात प्राप्त होते. त्याशिवाय ती म्हणजे या हा जंक्शन स्टेशन आहे. मनुष्य देह काय जंक्शन स्टेशन आहे आणि याच देहातून आपल्याला काय होते कारण हा इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. आपलं खरं स्वरूप जर कळायचं असेल तर मन कोणाला आहे बुद्धी कोणाला आहे चित्त कोणाला आहे आपल्याला. म्हणून या मनाच्या ठिकाणी संकल्प बुद्धीच्या ठिकाणी निश्चय आणि चित्ताच्या ठिकाणी चिंतने तद्रूपता. असं तद्रूपतेशी काय करायचं आपल्याला लग्न लावायचं. तद्रूपतेशी एकदा का ऐक्य झालं मौलिक ज्ञानोबा सांगतात की तिथं मग विषय राहतो. मग तो विषय नाही राहण्यासाठी आपण आपल्या सगळ्या इंद्रियांचा विषय परमात्मा करायचा आहे. आणि असं स्वरूप मौलिक ज्ञानोबा सगळं करून घ्यायचं सांगतात. चित्ताच्या ठिकाणी चिंतन करायचंय कशाचं स्वरूपाचं आणि अहंकार धरी सोहंकण. त्यासाठी आपल्याला शरीर भाव नाचली पाहिजे. शरीर भाव नाचती इंद्रिय विषय विसरती आणि मग सोहम भाव प्रतिती प्रगट होय. सांगा मला अशी जर प्रतिती सतत प्रगट झाली तर बाबा नेहमी म्हणायचे ब्रह्मज्ञान होईल. यात काही नवल नाही. ब्रह्मज्ञान कोणाला होत नाही. पांडित्याला सगळ्यांना बोलता येते ना कोणाला बोलता येत नाही. ब्रह्मज्ञान सगळेच बोलतात पण अनुभूती आहे
खूप महत्वाचा विषय बाबा सांगतो. ब्रह्मज्ञान बोलता येईल, अनुभूती येईल याची गॅरंटी नाही. अनुभूती येईल, प्रतीती येईल याची गॅरंटी नाही. ब्रह्म अनुभूती येईल पण ब्रह्म प्रतीती आहे का? सगळीकडे जे जे भेटे भूत ते मानवी भगवंत आहे का? बोलण्यापुरतंच आहे बाबू म्हणायचे. ब्रह्म प्रतीती आली पाहिजे आणि ब्रह्म प्रतीती येईल पण ब्रह्मानंद स्वरूपामध्ये अखंड अविरत राहता आलं पाहिजे. सांगा मला किती या ज्या 4 स्टेप भगवंतांना आपल्याला ज्या सांगून दिलेले आहेत किती महत्वाचे आहेत. याच्यामध्ये आपण नक्की कुठं आहे हे आपण काय करायचे? आत्मपरीक्षण करायचं. आत्मपरीक्षण करायचं. कारण आपण आपल्या अंतःकरणाला, मनाला, बुद्धीला, चित्ताला तो बोध नाही दिला, त्या बोधाच्या अनुसंधान नाही राहिलो तर आपला अंतःकरणातला मलदोषही जाणार नाही आणि विक्षेपही जाणार नाही आणि त्याच्यामध्ये ज्ञानही होणार. मगाशी सांगून गेले ज्ञान झाल्यासारखं वाटेल परंतु यथार्थ स्वरूपाचं ज्ञान दृढ अपरोक्षतेनं होणार नाही. आणि ते जर वाटत असेल तर मौलिक ज्ञानोबरे सांगतात मने वाचे काया, मनानं, कायेनं आणि वाचेनं तुम्हाला मला काय करावं लागेल? तो सेवक होईल येचा. मौलिक ज्ञानोबरे सांगतात जो या गीतेचा सेवक होईल मनानं, वाचेनं आणि कायेनं जो याचा सेवक होईल ना तोच स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. तोच असा स्वानंद साम्राज्य म्हणजे साक्षात कैवल्य सम्राट मौलिक ज्ञानोबा नाही का? चक्रवर्ती मौलींच्या पालखीवर लिहिलं जातं चक्रवर्ती साम्राज्य, स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती मौलिक ज्ञानोबरांचा पालखी सोहळा समाधी संजीवन असे असणारे मौलिक ज्ञानोबा साक्षात अनुभूती आपल्याला सांगतात की त्या साम्राज्य अनुभूतीवर जर तुम्हाला मला जर पोहोचायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? हो, परत क्रमयोग मौलिक ज्ञानोबा सांगतात यथार्थ स्वरूपाने ईश्वराची अनन्य भक्ती. कारण त्या लागी पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांच्या गावात धावत आलो. जोपर्यंत ईश्वराची परिपूर्ण भक्ती होत नाही तोपर्यंत श्रीगुरु आपल्याला भेटत नाही. आणि श्रीगुरूंनी दिलेलं तत्व आपल्याला जरी आपण श्रवण केलं असलं तरी ते अंतःकरणामध्ये पटत नाही, रुजत नाही, शेवटच्या शेवट आपण टिकत नाही. आणि ते टिकण्यासाठी आपल्याला ही साधना, जो काही साधनारंभ मौलिक ज्ञानोबरांनी आपल्याला कर्मयोगातून सांगितलेला आहे तो आपण काय केलं पाहिजे? यथार्थ स्वरूपाने अनुभूत अभ्यासलाच पाहिजे. कारण जोपर्यंत अभ्यास सुदक्ष नवशी आणि प्राप्तीची चाड व्हायची मौलिक ज्ञान सांगतात. प्राप्तीची चाड व्हायची म्हणजे मला मोक्ष मिळावा असं वाटतंय आपल्याला परंतु अभ्यासामध्ये दक्ष नाही. मला पंचपक्वान्नाचं ताट खाऊ वाटतंय पण स्वयंपाक करायचा लय कंटाळा आहे. काय करावं? मिळेल का खायला? मिळू शकत नाही. त्यासाठी स्वयंपाक करावाच लागेल तेव्हाच ते ताट खावं, खायला मिळेल. तद्वत मौलिक ज्ञानोबा सांगतात जर मोक्ष स्वरूपाचं अनुभूती आपल्याला जर कमवायची असेल तर अभ्यासामध्ये आपण काय झालं पाहिजे? दक्षच राहिलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठून साधना केलीच पाहिजे. काकडा हरिपाठ हा झालाच पाहिजे. हे आपलं आपण केलंच पाहिजे. पांगुळ गाडा येत आहे नेहमी सांगत असतात. काकडा आणि हरिपाठ काय? पांगुळ गाडा आपल्याला मार्गस्थ लावतोय त्या स्वरूपाला. हा मार्गक्रम करायला आपल्याला पुढे पुढे सरकवते. शुभेच्छा सुविचारणा या भूमिकेतून आपल्याला पुढे पुढे घेऊन ठेवतोय. अशी आपल्याला काय झाली पाहिजे? अशी साधना आरूढ झाल्यानंतर आपण काय होतं? एक एक भूमिकेतून जाऊन तुर्यागा भूमिकेपर्यंत आपल्याला जाऊन पोचायचंय. म्हणजे आपण या साम्राज्य जे काही मौलिक ज्ञानोबा सांगतात स्वानंद साम्राज्याचं चक्रवर्ती करी असं त्या चक्रवर्ती असं जो स्वरूप आहे भगवंताचं त्या स्वरूपाला आपण काय होणार आहे? प्राप्त होणार आहे. आणि प्राप्त झाल्यानंतर आपली जीवनाची काय आहे? हीच खरी ही कर्तव्यता आहे. जन्मा आलो त्याची आजी फळत झालीच आहे नाही का? कृत तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. ही जी भय आहे तुमच्या माझ्या भय लागलेले संसाराचं ते भय आपल्याला काय करतात? श्रीगुरु वाद करतात. कारण श्रीगुरु तारू पुढे अनुभवाचे कासे गाडे आत्मनी निरंतवाण तरंडे आकडले. मौली सांगतात श्रीगुरु रूपी तारू, श्रीगुरु रूपी जीवनामध्ये आपल्याला नावाडी भेटले तर आपल्याला हे संसार रूपी तरुण जाण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. कारण नामरूपी हे वल्वय आहे आणि श्रीगुरु रूपी नावाडी आहे आणि त्या नावेमध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहे आणि एक ना एक दिवस आपण पहिलं तिलाला जाऊन पोचणार आहे. पण मौलिक हा येथे एकच लिला तरी आता तीच ओवी म्हणणार होते बघा. मौलीला बरोबर करते. येथे एकच लिला तरले जे सर्व भावे मध बदले ते आईलेच थडी सरले माया जाळ. मौलिक सांगतात त्या माया जाळातून जर तरुण जायचं असेल तर आपण आईलेच थडीला जर सरणार आहे पण त्यासाठी एकच लीला तरले जे सर्व भावे मध बदले. या वाक्याला खूप महत्वाचे. सर्व भावानं तनु मनु जिवे चरणासी लागावे आणि अग्रवता करावे दाटसे सकल. पण आजकाल सेवा करायलाच नको वाटते. ज्ञान व्हावं वाटतं, मुक्ती मिळावी वाटते पण सेवा करायला नको. आणि मौलिक ज्ञानोबा सांगतात तेच सेवा हा दार म्हणतात तो स्वाधीन करी सुबता गुणमुनी.
सेवा हा काय? ज्ञानाचा, भक्तीचा दरवाजा आहे. मग मौलिक ज्ञानावर सांगतात दरवाजामध्ये गेलो तिथं जर आपलं शिर पुढून टाकलं तर जे आतमध्ये ठेवलेले ते पाहिलं मिळेल का? मिळेल पाहिला? मिळणार नाही. म्हणून आपलं जर हे शिर वाचावं वाटत असेल तर आपण काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे, तनानं, मनानं आणि धनानं. दुसरा तरंग मला वाटते पूर्ण सेवेचाच दिलेला आहे. श्री गुरूंची आपण कशी सेवा करावी? मग मनाने असेल, तनानं असेल, धनानं असेल, सगळ्या पद्धतीनं मौलिक ज्ञानोबा सांगतात आपण काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. पण कशी? निष्काम भावनेतून. हे खूप महत्वाचं आहे. निष्काम भावनेतून जर सेवा केली तरच त्याचं फल श्री गुरु आपल्याला देतच असतात. सेवा केल्यावर काही सांगत असतात मेवा मिळतच असतो, त्याला काही मागायची गरज नाही. खूप गोड. कारण याला ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती, हरिपाठही वाचता येत नव्हता, काहीच कळत नव्हतं. पण श्री गुरुंनी तत्वमसी महावाक्याचा बोध दिला. मौलिक ज्ञानोबरायांची संगती लाभली, अलकाताईंसारख्या महात्म्यांची, बाबांसारख्या महात्म्यांची संगती लाभली. आणि म्हणून नाही का दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु हे दोन गुरु जीवनामध्ये लाभले. आणि म्हणून हे यथार्थ स्वरूपाचं तत्वज्ञान तुमच्यापर्यंत मला पोहोचवत आले. नाहीतर मौलिकाचं वर्णन करतात एरवी तरी जरी झाला असे अविवेक तरी संत कृपादी बघू स्वजोडू असे. संतांच्या कृपेशिवाय माई बघू आपल्याला बोलताच येत नाही. ही खूप मोठी कृपा आहे आपल्यावर. आणि ती कधी संपादन करता येते? सेवेनच. सेवा नाही केली तर श्री गुरूंची कृपा संपादन होत नाही. मग तुम्ही म्हणाल फक्त शरीराची सेवा करायची का? तर शरीराची सेवा करायची, तत्वाची सेवा करायची. आणि श्री गुरूंनी जे काही तुम्हाला मला भरवलेलं आहे ना त्याचं अखंड आपण काय करायचे? श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधनम अशी अंतरंग साधनेमध्ये आपण काय करायचे? असं स्वमहिमे प्रतिष्ठितम. संत महात्मे जसं स्वमहिमेमध्ये प्रतिष्ठितम सगळा व्यवहार करतात आणि कसलीच बाधा घेत नाही. व्यापाराचेही गाडे मोडताही आपाडे परी अक्रियेचे नमुने पावलं की अक्रिय असणारा आत्मा त्याचं काहीच बिघडत नाही. असं माझं खरं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपावर स्थित राहून आपण सगळा व्यवहार करायचा आहे. परंतु तिथं कशात लिप्त व्हायचं नाही. जसं कमळाचं फुल पाण्यामध्येच आहे परंतु चिखलाला पाण्याला स्पर्श करत नाही, तसं तुम्ही आम्ही संसारामध्येच राहायचे. नवऱ्याला नवऱ्याप्रमाणे वागायचे, मुला लेकराला मुलाप्रमाणे वागायचे, परंतु त्यांच्यामध्ये आसक्त व्हायचं नाही. आसक्ती काढायची आणि ती सगळं जी काही आसक्ती बाद करायची, कसलीच शक्ती ठेवायची नाही, आसक्त व्हायचं नाही त्याच्यामध्ये. आणि अशी आसक्ती बाद केली तर आपण सहज परमात्मा स्वरूपाकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग श्री गुरु तुमच्या माझ्या हातात दिलेले. त्या मार्गाची जर आपण अवलंबून राहिलो तर मौलिक ज्ञानोबा सांगतात की गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमैषा मुक्ती आनंदली असे. आणि मनोनी मने काय वाचा तो सेवक होईल येता तो साम्राज्य स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. असे स्वानंद स्वरूपाच्या ठिकाणी आपण काय होणार आहे? प्राप्त होणार आहे. आणि तीच अनुभूती मौलिक ज्ञानोबा आपल्याला एका शब्दातून करून देतात. त्या अनुभूतीपर्यंत जाण्यासाठी मौलिक ज्ञानोबरायांचं श्री गुरुंकडं आणि तुम्हा संत वृंदांकडे अशी प्रार्थना करते. जे काही मौलिक ज्ञानोबरायांनी या वाचेतून शब्द प्रगट केलेले आहे तसेच शब्द माझ्या अनुभूतीत येऊ, तसं माझं आचरण हो, अशी मौलिक ज्ञानोबरायांच्या श्री गुरुंकडे ताईंच्या चरणी आणि बाबांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला आणि भगवती मातेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. कुंडली कवतार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ महाराज, अवधूत अत्यंत सर्व दत्त भगवान, योगेश्वर श्रीकृष्ण भगवान, सच्चिदानंद श्रीपाद बाबू, सच्चिदानंद रामदास स्वामी, सच्चिदानंद नारायण मामू, सच्चिदानंद स्वामी, सब संतान की जय. दुर्गा माता की जय. माता की जय. सब संतन की जय. आता विस्मात देवे हे मागवे तुझावे तो सोनी मत द्यावे पसाय जाणो जय खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर मिरती वाढो दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो देवांची तोते राहो प्राणजात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत मंडळी भेटतया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे राव बोलणे जे अर्णव पियुषांचे चंद्रमय जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो
किंबहुना सर्वस्वी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपदिवे विशेष लोकीये द्रष्टादृशे विजय होवावे येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरी ज्ञानदेव सुखियाला येणे वरी ज्ञानदेव सुखियाला येणे वरी ज्ञानदेव सुखियाला हरि ओम शांती 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 सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंदा रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ. हे पहा श्रीमंत गणेश तरुण मंडळ वाघोली त्याचप्रमाणे श्रीपाद महिला